नमस्कार. कुंभ राशीच्या मित्रांनो, जून 2026 या नवीन महिन्यात तुमचे मनस्पूर्वक स्वागत आहे. आज आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारावर कुंभ राशीच्या लोकांचे संपूर्ण मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत. पैसा, करिअर, व्यवसाय, नोकरी, आरोग्य, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, कौटुंबिक वातावरण, साडेसातीचा प्रभाव, ग्रहांची स्थिती, उपाय आणि येणाऱ्या संधी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. परंतु सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. कुंभ राशीच्या अनेक लोकांनी गेल्या काही वर्षात जे सहन केले आहे ते इतरांना सहज समजणार नाही. बाहेरून शांत दिसणाऱ्या या राशीच्या लोकांच्या मनात अनेक न बोललेल्या वेदना आहेत. अनेकदा तुम्ही स्वतःचे दुःख लपवून इतरांना आधार दिला, स्वतः रडत असताना इतरांना हसवले, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबासाठी झटत राहिलात. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि सध्या तुमच्या मनात वारंवार एकच प्रश्न येत असेल की माझ्यासोबतच असे का घडते, मी इतके कष्ट करूनही माझ्या आयुष्यात यश का येत नाही, माझे नशीब नेमके कधी बदलेल, तर आजचा हा विशेष राशी भविष्याचा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण जून 2026 हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही वर्षापासून चालू असलेली शनिदेवाची परीक्षा आता अंतिम टप्प्यात आली आहे. अनेकांनी अश्रू गाळले, अनेकांनी अपमान सहन केला, अनेकांनी स्वतःचे दुःख लपवून कुटुंबासाठी संघर्ष केला. पण आता ग्रहांची स्थिती हळूहळू बदलत आहे आणि त्यामुळे जीवनात नवीन आशेची किरणे दिसू लागतील. आजचा हा सकारात्मक विचार असा आहे की देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. संघर्ष जितका मोठा तितकेच यशही मोठे असते. कुंभ राशीच्या लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते मनाने खूप चांगले असतात. ते स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतात. कोणाला मदतीची गरज असेल तर सर्वात आधी धावून जाणारे हेच लोक असतात. पण दुर्दैवाने अनेक वेळा त्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप काही सहन केले आहे. रात्री उशिरापर्यंत जागून भविष्याची चिंता केली आहे. डोक्यात सतत विचारांचे वादळ सुरू राहिले आहे. अनेकांना शांत झोप मिळेनाशी झाली आहे. मनामध्ये एकच प्रश्न होता की माझे चांगले दिवस नेमके कधी येणार. काही लोकांनी तुमच्या कष्टाची किंमत केली नाही. काहींनी तुमच्यावर खोटे आरोप केले. काही जवळच्या व्यक्तींनी विश्वासघात केला. ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व दिले त्याच लोकांनी कठीण काळात साथ सोडली. त्यामुळे तुमच्या मनात एक वेदना निर्माण झाली आहे. बाहेरून तुम्ही हसत असाल पण आतून खूप काही तुटलेले आहे. कुंभ राशीच्या महिलांसाठी परिस्थिती पाहिली तर त्या सध्या मोठ्या मानसिक तणावातून जात आहेत. घरातील जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण, संसाराचा खर्च, नातेसंबंधातील तणाव आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे त्यांचा थकवा वाढलेला आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, जून 2026 तुमच्यासाठी काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. अनेकांना असे वाटत होते की नशीब त्यांच्या विरोधात आहे. एखादे काम शेवटच्या क्षणी बिघडणे, योग्य व्यक्ती भेटूनही संबंध न टिकणे, पैसा येऊनही हातात न राहणे, कष्ट करूनही अपेक्षित यश न मिळणे, अशा अनेक गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत. परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होऊ शकते. महिलांविषयी बोलायचे झाले तर अनेक महिलांना असे वाटत आहे की त्या दिवसरात्र सर्वांसाठी झटत आहेत पण त्यांच्या भावना समजून घेणारे कोणीच नाही. काही महिलांना पाठदुखी, कंबरदुखी, हार्मोनल समस्या आणि मानसिक चिडचिड यांचा त्रास जाणवत आहे. घरात केलेल्या कामाचे कौतुक न मिळाल्यामुळे मनात नाराजी निर्माण होत आहे. काही ठिकाणी सासरच्या लोकांशी किंवा नातेवाईकांशी वाद वाढताना दिसत आहेत. पुरुषांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी नाही. नोकरीतील अस्थिरता, व्यवसायातील मंदी, वाढलेले कर्ज, कुटुंबाच्या अपेक्षा आणि भविष्याची चिंता यामुळे अनेक पुरुष मानसिक दबावाखाली आहेत. काहींना सतत भीती वाटत आहे की नोकरी टिकेल की नाही. काहींना व्यवसायातील नुकसान भरून काढता येईल का ना याची चिंता आहे. अनेक पुरुषांना असे वाटत आहे की ते खूप मेहनत करत आहेत पण अपेक्षित यश अजूनही दूर आहे.
काही वेळा कामाच्या ठिकाणी अपमान सहन करावा लागत आहे. कनिष्ठ लोकांकडून किंवा वरिष्ठांकडून चुकीची वागणूक मिळत आहे. त्यामुळे आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार या सर्व परिस्थितीमागे एक महत्त्वाचे कारण आहे आणि ते म्हणजे शनिदेवाची साडेसाती. होय मित्रांनो, कुंभ राशीवर सध्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण हा टप्पा शेवटचा टप्पा आहे. अनेकदा सर्वात मोठं फळ देऊन जातो. शनी हा फक्त शिक्षा देणारा ग्रह नाही. शनी हा कर्माचा न्यायाधीश आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे त्यांना योग्य वेळी योग्य फळ मिळतेच. साडेसातीने तुम्हाला लोकांची खरी ओळख करून दिली. कोण आपले आणि कोण परके हे दाखवले. पैशाचे महत्त्व शिकवले. अहंकार मोडला. संयम शिकवला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कठीण परिस्थितीतही उभे राहण्याची ताकद दिली. आता जून 2026 बद्दल बोलायचे झाले तर हा महिना पूर्णपणे वाईट नाही आणि पूर्णपणे चांगलाही नाही. पण गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत परिस्थिती नक्कीच सुधारताना दिसेल. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. काही लोकांना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. बढतीची चर्चा होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहाराचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः सांधेदुखी, पायांचे त्रास, पचनाचे विकार आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी ओम प्राम प्रीम प्रोम सहा आणि शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करा. हनुमान चालीसा पठण करा. गरजू लोकांना काळे तीळ, उडीद डाळ आणि मोहरीचे तेल दान करा. पक्ष्यांना धान्य टाका. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कुंभ राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचा संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. जीवनाने तुम्हाला जितके रडवले आहे तितकेच हसवण्याची तयारीही सुरू केली आहे. जून 2026 हा महिना तुम्हाला आशेचा नवीन किरण घेऊन देऊ शकतो. त्यामुळे निराश होऊ नका, हार मानू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण कधी कधी देव आपल्याला उशिरा देतो, पण जेव्हा देतो तेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त देतो. जय श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ आणि कुंभ रास नक्की लिहा. तसेच सांगा, सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी चिंता कोणती आहे हे कमेंट करून सांगा. पैसा, नोकरी, व्यवसाय, आरोग्य की कुटुंब? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.